राजकारणात सत्तेची खुर्ची ही अशी गोष्ट आहे जिच्यासाठी कालचे शत्रू आज मित्र होतात आणि आजचे मित्र उद्या एकमेकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला मागे पुढे पाहत नाहीत. 2022 मध्ये महाराष्ट्राने एक असा राजकीय भूकंप पाहिला ज्यामध्ये 40 आमदार आणि अनेक बड्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे सोबत सुरत गुवाहाटीचा रस्ता धरला. तेव्हा अनेकांना सर्वांना वाटलं होतं की आता मातोश्रीची ताकद संपली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्यासोबत गेलेले आमदार कॅबिनेट मंत्री झाले. पण मित्रांनो थांबा, खरा पिक्चर तर आता सुरू झालाय. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुकीच्या तोंडावर वर्षा बंगल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अशी काही खळबळ उडाली आहे ज्याने महायुतीच्या गटामध्ये प्रचंड टेन्शन निर्माण केले. मित्रांनो, जे साधे आमदार होते त्यांची गोष्ट सोडा, पण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील चक्क 3 सर्वात बडे आणि वजनदार कॅबिनेट मंत्री आता पुन्हा एकदा मातोश्रीच्या संपर्कात असल्याची अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करून सत्तेची खुर्ची मिळवली तेच मंत्री आता रात्रीच्या अंधारामध्ये ठाकरेंच्या बॅक चॅनल संपर्कात आहे. भाजपने असा कोणता भयंकर सिक्रेट सर्वे या मंत्र्यांच्या तोंडावर फेकला आहे ज्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांनी गद्दारांना माफी नाही अशी गर्जना केली होती ते आता या 3 मंत्र्यांना पुन्हा पक्षात घेणार का? तुम्हाला काय वाटतं, घ्यावं की नाही घ्यावं? मित्रांनो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला या 3 मंत्र्यांच्या मतदारसंघाची आणि त्यांच्या राजकीय कोंडींची अशी एक इनसाइड स्टोरी सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला समजेल की एकनाथ शिंदेचा किती मोठा गेम सुरू झाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रा, चल सुरू करू आपल्या व्हिडिओला. तर मित्रा, या भयंकर राजकीय भूकंपाची सुरुवात कुठून झाली ते अगदी स्टेप बाय स्टेप समजून घ्या. सध्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. महायुतीचे म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे सरकार आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी सत्तेचा खरा रिमोट कंट्रोल दिल्लीत आणि भाजपच्या हातामध्ये आहे. हे लपून राहिलेलं नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 सिक्रेट सर्वे केले आहेत. जेव्हा या सर्वेचा रिपोर्ट समोर आला तेव्हा शिंदे गटाच्या अनेक आमदारांनाच नाही तर कॅबिनेट मंत्र्यांनाही घाम फुटला. सूत्रांच्या माहितीनुसार या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांबद्दल त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि नाराजी आहे. अनेक मंत्र्यांनी विकास कामे तर केली पण आपल्या साहेबांना म्हणजे उद्धव ठाकरेंना धोका दिला. हा राग अजूनही सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये खदखदत आहे. मित्रा, इथेच भाजपने सर्वात मोठा चेकमेट दिला. भाजपने शिंदे गटाला स्पष्ट सांगितल्याची चर्चा आहे की जे मंत्री निवडून येण्याच्या स्थितीमध्ये नाहीत त्यांचे तिकीट कापावे लागेल. तिथे आम्हाला भाजपचा कमळ चिन्हावर उमेदवार द्यायचा आहे. आता विचार करा, जे नेते आज राज्याचे मंत्री आहेत, लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरत आहेत, त्यांना जर निवडणुकीत तिकीट मिळणार नसेल तर त्यांच्या राजकीय म्हणजे अस्तित्वाचं काय होणार? आणि याच राजकीय मृत्यूच्या भीतीने या 3 बड्या आमदारांनी पर्यायी रस्ता शोधायला भाग पाडला आहे. म्हणजे हा प्रश्न असाच पडलेला आहे मंत्र्यांना की त्यांना पर्याय पाहिजे आणि पर्याय कोण असणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही म्हणाल की जर हे मंत्री अडचणीत आहेत तर ते थेट भाजपमध्ये का जात नाहीत? बरोबर प्रश्न आहे. तर ठाकरेंकडेच का वळत आहेत हे मंत्री? तर इथेच राजकारणाचे खरे गणित लपलेले आहे. मित्रा, या मंत्र्यांना पक्के माहीत आहे की जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना कनिष्ठ म्हणून काम करावे लागेल आणि भाजपचे स्थानिक नेते त्यांना कधीच स्वीकारणार नाहीत. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात सध्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने एक मोठी सहानुभूतीची लाट आहे. जिथे जिथे ठाकरेंच्या सभा होत आहेत तिथे लाखोंची गर्दी उसळत आहे. या मंत्र्यांच्या राजकीय बुद्धीने त्यांना हे सुचवले आहे की जर स्वतःची आमदारकी वाचवायची असेल तर सध्या मशाल हाती घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. पण मित्रांनो, उद्धव ठाकरे आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांनी आपला रिव्हर्स प्लॅन अतिशय हुशारीने तयार केला आहे. जेव्हा शिंदे यांचे बंड झाले तेव्हा ठाकरेंनी ठरवले होते की गद्दारांना कधीच परत घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंनी ह्या आमदारांना परत घ्यावं की नाही घ्यावं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. पण राजकारणामध्ये इमोशन्सपेक्षा प्रॅक्टिकल विचार जास्त महत्त्वाचा असतो. ठाकरेच्या रणनीतिकारांनी असा सल्ला दिला आहे की जर शिंदेचे सगळे आमदार घेतले नाहीत तरी चालतील, पण जर आपण शिंदेचे 2-3 कॅबिनेट मंत्री हे निवडणुकीच्या तोंडावर फोडले तर तो एकनाथ शिंदेसाठी सर्वात मोठा मानसिक धक्का असेल. यालाच राजकारण म्हणतात रिव्हर्स मायग्रेशन. जर शिंदेचे मंत्रीच त्यांच्यासोबत राहायला तयार नसतील
तर जनता त्यांच्यावर कसं काय विश्वास ठेवेल तुम्ही विचार करा. आणि हाच मेसेज ठाकरेंना जनतेमध्ये द्यायचा आहे. पण मित्रा, हे मंत्री मातोश्रीशी संपर्क कसा करत आहेत? ते काय थेट कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणार नाहीत जसं की पिक्चर मध्ये होतं. तर राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की हे 3 कॅबिनेट मंत्री उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते जसे की मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत यांच्या मार्फत बॅक चॅनलने संपर्कामध्ये आहेत. रात्री उशिरा होणारे गुप्त फोन कॉल्स आणि मुंबई बाहेर येणाऱ्या गुप्त बैठका यातून ही डील फिक्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मंत्र्यांची फक्त एकच प्रमुख अट आहे, आम्हाला विधानसभेचे तिकीट कन्फर्म द्या. आम्ही आताच राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्या गटामध्ये प्रवेश करायला तयार आहोत. पण इथेच मातोश्रीने एक मोठा ट्रॅप लावला आहे. ठाकरे गटाकडून या मंत्र्यांना सांगण्यात आले आहे की तुम्हाला पक्षात घ्यायचे की नाही याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच करतील. पण जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा जो विरोध आहे तो आधी शांत करावा लागेल. कारण ज्या कार्यकर्त्यांनी 2.5 वर्ष संघर्ष केला ते अचानक या परत आलेल्या नेत्यांचे काम ऐकतील का, हा मोठा प्रश्न आहे. तर मित्र, आता तो क्षण ज्याची तू सुरुवातीपासून वाट पाहत आहे की तुमच्या मनात प्रश्न असेल की हे 3 बडे कॅबिनेट मंत्री कोण आहेत. मित्रांनो, सुरक्षेच्या आणि राजकीय गोपनीयतेच्या कारणास्तव त्यांची नावे अद्याप अधिकृतरित्या उघड करण्यात आलेली नाहीत, कारण ऑपरेशन अत्यंत गुप्त आहे. पण राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या क्ल्यूनुसार हे 3 मंत्री अशा भागातून येतात जिथे उद्धव ठाकरेंचा आणि मवियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. पहिलं म्हणजे एक मंत्री मराठवाड्यातून आहे जिथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरा मंत्री म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून दुसरा मंत्री आहे जिथे अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत या मंत्र्यांचे वारंवार खटके उडत आहेत. आणि तिसरा मंत्री म्हणजे कोकण. हा तिसरा मंत्री कोकण किंवा उत्तर महाराष्ट्रातील असावा ज्याच्या मतदारसंघामध्ये भाजपने कमळ चिन्हाचा आग्रह धरला आहे. तर आता ह्या 3 क्ल्यू मी तुम्हाला दिलेले आहेत, ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की ते 3 मंत्री कॅबिनेट मंत्री कोण असू शकतात. तर तुम्हाला कळलं की आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रा, विचार कर, जर निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 3 बड्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या पाया पडले तर काय होईल? तर महायुतीची जी हम साथ साथ है ही इमेज आहे ती पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. एकनाथ शिंदेची 40 आमदारांचा नेता ही ताकद क्षीण होईल आणि भाजपलाही समजेल की शिंदेच्या नावावर आता मतं मागणे आता धोक्याचे आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले होते त्याच पद्धतीने आता ठाकरेंनी शिंदेची राजकीय हवा काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. हा ठाकरेंचा सर्वात खतरनाक पॉलिटिकल रिव्हेंज ठरू शकतो. तर मित्रा, हे होतं वर्षा बंगल्यावरच्या टेन्शन मागचं आणि 3 मंत्र्यांच्या घरवापसीच्या सिक्रेट मोहिमेमागचं 100% खरं आणि पडद्यामागचं राजकारण. आता मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुला काय वाटतं ह्या सर्व गोष्टीवरती? जे मंत्री सत्तेसाठी उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यांना ठाकरेंनी पुन्हा पक्षात घ्यायला हवं की त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी? आणि एकनाथ शिंदे हे आपले मंत्री भाजपच्या जाळ्यातून वाचवू शकतील का? तुमचं जे काही रोखठोक आणि स्पष्ट मत असेल ते मला आताच्या आता खाली कमेंटमध्ये नक्की सांग. आणि व्हिडिओला आताच्या आता एक लाईक कर पाटकरनं, तू व्हिडिओ बघतो पण लाईक करत नाही, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक कर आणि कमेंट करून नक्की सांग की तुला काय वाटतं. जर तुला हे डीप विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करू शकतोस तू. आणि साईडला एक हाईप म्हणून आहे, त्या हाईपवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला हाईप देखील करू शकतो. त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जर तुला एखाद्या विशेष विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग, मी त्या विषयावरती 100% एक चांगला व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आणेल. त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.